Now we will see the next chapter, that is third chapter, circle. We have completed the first two chapters. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स, क्वेश्चन आन्सर्स, प्रॉब्लेम सेट आपला सॉल्व्ह झालेला आहे. नाव वी विल सी द थर्ड चॅप्टर. आणि या चॅप्टर मध्ये सर्कल, दिस इज अन इम्पॉर्टंट चॅप्टर. ह्याला वेटेज पण आहे जास्तच. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉइंट्स. 1 पॉइंट्स मधून हाऊ मेनी सर्कल्स पासेस फ्रॉम अ 1 पॉइंट, गिवन 1 पॉइंट. तर गिवन 1 पॉइंट पासून इनफायनाइट सर्कल्स पास होणार आहेत. त्याच्यानंतर 2 पॉइंट्स असतील तर 2 पॉइंट्स मधून किती सर्कल्स पास होणार आहेत. तर 2 पॉइंट्स मधून सुद्धा सर्कल्स, इनफायनाइट सर्कल्स पास होणार आहेत. आणि त्या सर्कल्सचा सेंटर मात्र कशावर असणार आहे. 2 पॉइंट्स जॉईन करणाऱ्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती त्यांचे काय असणार आहेत, सर्कल्स सेंटर्स असणार आहेत. मग आता 2 पॉइंट्स किंवा एका पॉइंट मधून जाणारे सर्कल्स ही कसे असणार आहेत, किती असणार आहेत, तर इनफायनाइट असणार आहेत. एका पॉइंट मधून जाणारे सर्कल्स हे काय असणार आहेत, इनफायनाइट असणार आहेत. आणि आता जर 2 पॉइंट्स घेतले आपण, समजा दिस इज 1 पॉइंट अँड दिस इज अदर पॉइंट. या 2 पॉइंट्स मधून जाणारे सर्कल जर आपल्याला काढायचे झाले तर ते सुद्धा इनफायनाइट असणार आहेत. पण कसे असणार आहेत ते, त्यांचा सेंटर जो आहे, त्या सर्कलचा सेंटर हा कशावर असणार आहे, त्यांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर असणार आहे. इथं सेंटर असेल मग हा सर्कल पास होणार आहे. त्याचबरोबर जर इथं असेल तर असे सर्कल्स पास होणार आहेत. म्हणजे इफ 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्स मधून जाणारे सर्कल सुद्धा इनफायनाइट असणार आहेत. बट देअर सेंटर्स लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द 2 पॉइंट्स, लाईन जॉईनिंग द लाईन किंवा सेगमेंट जॉईनिंग द 2 पॉइंट्स असं असणार आहे. त्याच्यानंतर 3 पॉइंट्स असतील तर 3 पॉइंट्स मधून जाणारे किती सर्कल्स असणार आहेत, 1 अँड ओनली 1 सर्कल पासेस थ्रू गिवन 3 पॉइंट्स. 1 अँड ओनली 1 सर्कल पासेस थ्रू गिवन 3 पॉइंट्स. त्याच्यानंतर सर्कल्स टचिंग इच अदर ते बघायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर सर्कल काढल्यानंतर सर्कलला सिकॅन्ट आणि त्याच्यानंतर टँजंट हे पण स्टडी करायचं आहे. सिकॅन्ट म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय. त्याच्यानंतर टचिंग सर्कल्स, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स, इंटरनल टचिंग सर्कल्स, आर्क ऑफ सर्कल कशाला म्हणायचंय. त्याच्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सिकॅन्ट टँजंट अँगल थिअरम आणि थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. आता हा थर्ड चॅप्टर आहे आपला की ज्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहेत, थिअरम्स विचारले जाणार आहेत. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण इम्पॉर्टंट थिअरम्स पहिल्या चॅप्टरचे त्याची रिव्हिजन करायची आहे आणि 2-3 वेळेला तरी तो थिअरम आपल्याकडनं सॉल्व्ह झाले पाहिजेत, रिवाइज करायचं आहे. तुम्हाला काही वेळेला नुसतं स्टेटमेंट दिलं जातं आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून काय करायचं आहे, तो थिअरम सॉल्व्ह करायचा असतो. जर समजा स्टेटमेंट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचं दिलं असेल तर त्याचीच डायग्राम आपल्याला काढायची आहे आणि तो डिराईव्ह करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. पण काही वेळेला आपल्याला त्याचा अभ्यास जास्त आपण करत नाही थिअरम्सचा, त्याच्यामुळे स्टेटमेंट एक दिलेलं असतं आणि आपण दुसराच थिअरम सुद्धा लिहितो. तसं होऊ नये आणि आपले थिअरम्सचे मार्क्स जे असतात ते मिळतात आपल्याला जर आपण त्या थिअरम्सचं रिव्हिजन फ्रिक्वेंटली करत राहिलात तर मिळणार आहेत. म्हणून यामध्ये सुद्धा तुम्हाला थिअरम्स आहेत या चॅप्टरमध्ये. आणि मोस्टली फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 चॅप्टर्स मध्ये थिअरम्स आहेत. त्याच्या पुढच्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला थिअरम्स डिराईव्ह करायसाठी किंवा प्रूव्ह करायसाठी नाहीत. हा थर्ड चॅप्टर आहे. पहिल्या 2 चॅप्टरवरचे थिअरम्स आपले करून झाले, त्याच्यावरचे होमवर्क पण झालेला आहे. आता याच्यामध्ये इथं तुम्हाला पहिल्यांदा काय दिसतात, तर दिस सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कशाला म्हणायचं आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स, सर्कल्स विथ इक्वल रेडियस, सर्कल्स हॅव्हिंग इक्वल रेडियाय दे आर कॉल्ड ॲज कॉन्ग्रुएंट सर्कल्स. आता इथं तुम्हाला कसले सर्कल्स दिसतात, कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय, सर्कल्स हॅव्हिंग कॉमन सेंटर, त्यांचा सेंटर जो आहे तो सेम आहे. सेंटर काय आहे, सेम, त्याला म्हटलेलं आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सेंटर इज सेम बट देअर रेडियाय आर डिफरंट. त्याच्यानंतर या फिगर मध्ये तुम्हाला इंटरसेक्टिंग सर्कल्स दिसतात. 2 सर्कल्स किती पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होणार आहेत, 2 पॉइंट्स मध्ये काय होणार आहेत, ते इंटरसेक्ट होणार आहेत.
आता सर्कलला रिगार्डिंग कोणते कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, कोणत्या टर्म्स तुम्हाला माहिती आहेत, तर सर्कलची रेडियस म्हणजे काय, त्याच्यानंतर सर्कलची सेंटर कशाला म्हटलेलं आहे, ह्या स्टेटमेंट्स हे तुम्हाला माहिती आहे. सेंटर कशाला म्हणायचं आहे, रेडियस कशाला म्हणायचं आहे, दॅट यू ऑल नो. आता सपोज सर्कल ड्रॉ करताना आपण एक कंपास घेणार आहोत आणि त्या कंपासचा यूज करून एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करणार आहोत. मग सर्कल ड्रॉ करताना तुम्ही ज्या वेळेला काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला सर्कल ड्रॉ करायला लागणार आहे, त्यावेळेस सर्कलचा सेंटर जो आहे तो सेंटर आपल्या वहीच्या रेषेवर ठेवत जावा. हा असणार आहे सेंटर. त्याच्यानंतर त्या सर्कल वरती आपल्याला रेडियस ड्रॉ करायला येणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज रेडियस ओ ए. सेगमेंट ओ ए ही काय असणार आहे, रेडियस असणार आहे. त्याचबरोबर ही सेगमेंट जी आहे ही सेगमेंट पी क्यू, समजा ही आहे सेगमेंट पी क्यू. पी क्यू ला काय म्हणता येणार आहे, तर पी क्यू इज कॉर्ड. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक कॉर्ड ड्रॉ करूयात की जी कॉर्ड सेंटर मधून पास होते आणि त्याला आपण नेम देऊयात आर एस. आर एस. आर एस ही काय आहे, कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर. कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर. आणि त्या कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर तिला काय म्हणायचं आहे, डायमीटर. मग डायग्राम मध्ये आर एस ही काय आहे, डायमीटर आहे. त्याच्यानंतर सेगमेंट ओ ए काय आहे, रेडियस आहे. सेगमेंट पी क्यू काय आहे, कॉर्ड आहे. आणि आता अ लाईन विच इंटरसेक्ट किंवा अ लाईन सेगमेंट विच इंटरसेक्ट सर्कल इन 2 पॉइंट्स. समजा आपण ही लाईन ड्रॉ केली आणि ती लाईन सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. समजा ई एफ मध्ये इंटरसेक्ट करते. लाईन ई एफ इंटरसेक्ट सर्कल इन 2 पॉइंट्स, म्हणून या लाईनला काय म्हणता येणार आहे, सिकॅन्ट. लाईन ई एफ इज सिकॅन्ट. तिला काय म्हणायचं आहे, सिकॅन्ट म्हणायचं आहे. त्याचबरोबर जर लाईन एका पॉइंट मध्ये टच होत असेल सर्कलला, इफ अ लाईन इज टचेस द सर्कल इन 1 पॉइंट, लाईन टचेस द सर्कल, टच होते म्हणून इथं आपण त्या लाईनला नेम देऊयात सी डी इज अ लाईन विच टचेस द सर्कल ॲट पॉइंट जी. जी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट घेऊयात. मग लाईन सी डी टचेस सर्कल at point G, therefore line CD is called as tangent. CD ला काय म्हटलेलं आहे, CD ला काय म्हणायचं आहे, लाईन CD is called as tangent. लाईन EF is called as काय आहे, लाईन EF secant. त्याच्यानंतर सेंटर काय आहे सर्कलचा, तर सेंटर इज इक्वल टू पॉइंट ओ. पॉइंट ओ इज सेंटर. त्याच्यानंतर सेगमेंट ओ ए ही काय आहे, रेडियस आहे. सेगमेंट ओ ए इज रेडियस. त्याच्यानंतर सेगमेंट पी क्यू ला काय म्हणता येणार आहे, कॉर्ड ऑफ सर्कल. इट इज कॉल्ड ॲज कॉर्ड, CORD, कॉर्ड. त्याच्यानंतर कॉर्ड विच पासेस थ्रू सेंटर. मग इथं कोणती आहे, सेगमेंट आर एस. याला काय म्हणता येणार आहे, डायमीटर ऑफ सर्कल. आणि डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. डायमीटर ही काय असते, सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड असते. डायमीटरलाच काय म्हटलेलं आहे, लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. त्याच्यानंतर रेडियस आणि डायमीटर मध्ये रिलेशन काय आहे, तर डायमीटर इज इक्वल टू काय असतं, डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस रेडियस. ट्वाइस रेडियस. रेडियस जर माहिती असेल तर आपल्याला डायमीटर काढायला येणार आहे. रेडियस सर्कलची माहिती असेल तर लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ सुद्धा फाइंड करता येणार आहे. लॉंगेस्ट कॉर्ड मीन्स डायमीटर. त्याच्यानंतर तुम्हाला लाईन कोणती लिहिलेली आहे इथे, लाईन ई एफ. त्याला काय म्हणता येणार आहे, सिकॅन्ट. लाईन ई एफ इज कॉल्ड ॲज सिकॅन्ट. आणि सिकॅन्ट आपण रेडियस पासून किंवा सेंटर पासून दूर दूर नेत राहिलो तर ती सिकॅन्ट काय होणार आहे, एक वेळ अशी येणार आहे की ती सिकॅन्ट त्या सर्कलला एका पॉइंट मध्ये टच होते, म्हणून तिला काय म्हणता येणार आहे त्यावेळेस, टँजंट. म्हणून इथे या डायग्राम मध्ये लाईन सी डी ही काय आहे, इज टँजंट. लाईन सी डी इज टँजंट. आणि ती कोणत्या पॉइंट मध्ये टँजंट आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे त्याचा, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट
इज जी. जी इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे लाईन CD इज टँजंट ऍट पॉइंट जी. सर्कल आणि टँजंटचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, तर पॉइंट जी. या आहेत डिफरंट कन्सेप्ट, डिफरंट टर्म्स फॉर रिगार्डिंग टू सर्कल. रेडियस, सेंटर, रेडियस, त्याचबरोबर दीज पॉइंट्स कोणते आहेत, A, Q, R, ते काय आहेत, सर्कम्फरन्स वरती लाय होतात. मग लाईन जॉईनिंग द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स सर्कल. सर्कल वरती असलेल्या दोन पॉइंट्स, कोणतेही दोन पॉइंट जॉईन करणारी लाईन, तिला काय म्हणायचं आहे, कॉर्ड. त्याच्यानंतर कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर इज कॉल्ड ॲज डायमीटर. त्याच्यानंतर लाईन इंटरसेक्टिंग at in 2 points to the circle, it is called as tangent, and a line which touches the circle at only one point, it is called as tangent. A line which intersect the circle in 2 points, it is called as secant, and the line which touches the circle at single point in only one point, it is called as, त्याला काय म्हणायचं आहे, tangent. आता तुम्हाला इथं तुम्ही थेरम्स सुद्धा बघितलेले आहे. कॉर्ड आणखीन सर्कलचे थेरम्स प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडी केलेले आहेत. त्याच्यातलाच इथं तुम्हाला एक थेरम आहे, ते पहिला बघायचे आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड दॅट यू हॅव स्टडीड इन 9th स्टँडर्ड किंवा प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये. इथं काय दिले तुम्हाला, सर्कल विथ सेंटर C, त्याच्यानंतर DE इज chord, DE is chord of circle with center C. CF is perpendicular to chord, center पासून perpendicular draw केलेला आहे chord वरती. आता if the diameter of circle is 20, find DE is equal to, पूर्ण DE तुम्हाला दिलेला आहे 16 आणि तुम्हाला CF फाइंड करायला आहे, विचारलेलं आहे. आता अशा टाइपचे सम्स तुम्ही केलेले आहेत. मग ते कसे करायचे आहेत, तर प्रॉपर्टी यूज होणार आहे. परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड, इथं प्रॉपर्टी ती पूर्ण करायची आणि तुम्हाला लिहायचंय. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची आहे तुमच्या वहीमध्ये आणि सोडवायचं आहे. आता पहिल्यांदा कोणती प्रॉपर्टी आहे इथं, द परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. काय करणार आहे, बायसेक्ट द कॉर्ड, ते तुम्हाला लिहायचंय. देअरफॉर DF इक्वल टू FE. जर DE 20 असेल तर DF किती येणार आहे, 10 येणार आहे. DF इक्वल टू 10. त्याच्यानंतर अजूनही ती बायसेक्ट करते. मग त्याच्यानंतर तुम्हाला, आता या प्रॉब्लेम मध्ये आपण एवढं केलं, परपॅन्डिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, देअरफॉर DE इज इक्वल टू FE. आणि DE आणि FE ची व्हॅल्यू किती येणार आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी इथं सोडवायचं आहे. पहिल्यांदा सेंटर, परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, तर देअरफॉर काय लिहिता येणार आहे, F इज मिड पॉइंट ऑफ DE, देअरफॉर DF इक्वल टू FE इक्वल टू हाफ DE, म्हणजे DF आणि DE ची लेंथ किती येणार आहे, 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, कोणतीही एक रेडियस ड्रॉ करा. जॉईन CD जॉईन केलं तर इन ट्रायंगल CFD याच्यामध्ये तुम्हाला DE 16 दिलेलं आहे. DE 16 असेल तर DF किती येणार आहे, 8. आणि व्हॉट इज 20, डायमीटर ऑफ सर्कल 20 आहे, म्हणून रेडियस किती येणार आहे सर्कलची, 10. रेडियस इज इक्वल टू हाफ डायमीटर, म्हणून रेडियस येणार आहे 10. DF किती येणार आहे, 8. आणि यूज पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल CFD, अँगल F 90 डिग्रीज, यूज पायथागोरस थिअरम. आणखीन CF फाइंड करा. 100 मायनस, म्हणजे 10 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर, 100 मायनस 64, 36 येणार आहे. आणि 36 चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 6. म्हणून CF इज इक्वल टू किती मिळणार आहे तुम्हाला, 6 सेंटीमीटर. हे सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात आलंय. आता त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी कोणती आहे, तर त्याच्यावरती पण एक एक्झाम्पल तुम्हाला दिले. तुम्ही या प्रॉपर्टीज 8 पासून स्टडी केलेले आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल, त्याच्यावरचा पहिलं रिव्हिजन आहे ही.
आता या फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, सर्कल विथ सेंटर ओ, त्याच्यानंतर क्यू आर ही कॉर्ड आहे, आणखीन सर्कल कोणता, सेंटर कोणता आहे ओ. आता पी हा देताना मिड पॉइंट दिलेला आहे, पी इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, पी इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. आणि इफ ओ आर इज इक्वल टू इफ क्यू आर इज इक्वल टू 24, तुम्हाला काय दिलंय, क्यू आर इज इक्वल टू 24, म्हणजे कॉर्ड आहे पूर्ण लेंथ 24. ओपी इज ऑल्सो गिवन, म्हणजे कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स ओपी दिलेला आहे 10, आणि तुम्हाला रेडियस फाइंड करायची आहे. आता ओपी हे काय आहे, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, म्हणून ओपी हा काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर टू द कॉर्ड. बघा आता पी हा मिड पॉइंट दिलाय तुम्हाला, कशाचा मिड पॉइंट आहे, कॉर्डचा मिड पॉइंट काय आहे पी. मग सेंटर मिड पॉइंटला जर जॉईन केला, लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड अँड सेंटर इज परपॅन्डिक्युलर टू द कॉर्ड. ही पण प्रॉपर्टी आहे. कोणती आहे प्रॉपर्टी, तर लाईन जॉईनिंग द किंवा सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपॅन्डिक्युलर टू द कॉर्ड, दॅट इज ओपी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर. ओपी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर हे आधी लिहायचं. त्याच्यानंतर एक रेडियस ओ क्यू किंवा ओ आर जॉईन करा. ओ आर जर जॉईन केलं किंवा ओ क्यू जॉईन करा, ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी कोणती लिहायची आहे, लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट अँड सेंटर of circle is perpendicular to the chord. Therefore, OP is perpendicular to QR. म्हणून OP तुम्हाला दिलेला आहे 10, QR टोटल आहे 24, म्हणून PQ किती येणार आहे, 12 येणार आहे. आणि इन ट्रायंगल OPQ राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम यूज करा आणि रेडियस OQ काय करा, फाइंड करा. रेडियस फाइंड करायचे, रेडियस फाइंड करा, OP स्क्वेअर प्लस QP स्क्वेअर, म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, आणि ते करा आणि ते तुम्हाला येईल करायला. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून एक प्रॉपर्टी दिलेली आहे. काय दिलेली आहे ऍक्टिव्हिटी, या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कलचा सेंटर जो आहे तो आहे एम. त्याच्यानंतर एम in the adjoining figure m is the center of circle and segment AB is diameter. segment AB काय दिलेला आहे, diameter दिलेला आहे. MS is perpendicular to AD and MT is perpendicular to AS. आता AD and AS काय आहेत, कॉर्ड्स आहेत. त्या कॉर्डला सेंटर पासून परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे, आणि MS is perpendicular to AD, MT is perpendicular to AS. त्याच्यानंतर angle DAB congruent angle CAB, prove that chord AD is congruent to chord AC. देताना तुम्हाला बघा हे दिलंय आणि तुम्हाला प्रूव्ह करायचंय AD is perpendicular, AD and CD या दोन कॉर्ड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. तुम्हाला दिलेलं काय काय आहे, तर MS is perpendicular to AD, त्याचबरोबर MT is perpendicular to AC. आता MS is perpendicular to AD, म्हणजेच काय येणार आहे, S is midpoint of AD, perpendicular drawn from center to the chord bisect the chord, म्हणून AS equal to SD, म्हणजे AD हे काय असणार आहे, AS च्या ट्वाइस असणार आहे. त्याच्यानंतर आता हे प्रूव्ह करायचंय, आणि कसं कसं प्रूव्ह करायचंय, कोणत्या प्रॉपर्टीज यूज करून सॉल्व्ह द प्रॉब्लेम. विच ऑफ द फॉलोइंग थिअरम विल यू सी. आता द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर आर इक्वल इन लेंथ. बघा इथं देतानाच काय दिलेलं आहे, इथं डिस्टन्स ऑफ कॉर्ड एडी आणि डिस्टन्स ऑफ कॉर्ड एसी फ्रॉम सेंटर. एडीचं सेंटर पासूनचं डिस्टन्स काय आहे, तर MS. आणखीन AC या कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स काय आहे, MT हे आहे. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, अजूनही अँगल्स दिलेले आहेत. बघा कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, तर अँगल DAB आणि अँगल ACB कॉन्ग्रुएंट दिले. आता तुम्हाला पहिल्यांदा प्रूव्ह काय करायचंय, AD कॉन्ग्रुएंट AC दाखवायचंय. मग दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे, MSA हा ट्रायंगल आणि ट्रायंगल MTA, हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आणि ते कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट येणार आहेत, तर इन ट्रायंगल
MSA and triangle MTS, angle SAM, congruent angle TAM, DAB म्हणजेच काय आहे अँगल SAM आणि CAB म्हणजेच कोणता अँगल आहे TAM. म्हणजे हे दोन अँगल्स कुठले लिहिले आपण M किंवा SAM कॉन्ग्रुएंट TAB एक अँगल दाखवला आपण. त्याच्यानंतर अँगल ASM कॉन्ग्रुएंट अँगल ATM इच 90 डिग्रीज म्हणून दुसरा अँगल दाखवला. या पहिल्या पेअरला लिहिणार तुम्ही गिव्हन, दुसऱ्याला लिहिणार इच 90 डिग्रीज आणि त्याच्यानंतर काय आहे तर अँगल साइड जी आहे AM कॉन्ग्रुएंट साइड कुठली असणार आहे AM म्हणून टू साइड एक पेअर असणार आहे S म्हणून टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAA टेस्ट. कोणती टेस्ट आहे किंवा AAS टेस्ट. AAS टेस्ट न ते दोन ट्रायंगल्स काय येणार आहेत कॉन्ग्रुएंट येणार आहेत. आणि कोणती टेस्ट आहे ती AAS टेस्ट न टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आल्यावरती तुम्हाला काय लिहिता येणार आहे MS सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू MT. MS इज कॉन्ग्रुएंट टू MT म्हणजे दोन कॉर्ड्स AD आणि AS are at equal distance from center and chords which are at equal distance from center are congruent. तो थेरम तुम्ही लास्ट इयर बघितलेला आहे. The chord which are equidistant from center are equal in length हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर chords congruent chords of circle are equidistant from center आणि इथं हे थेरम्स ते यूज करून तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. तर इथपर्यंत तुम्ही काय करणार आहात तीन ज्या काय तुम्ही लास्ट इयरला शिकलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यासाठी तीन एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत आणि ते तीन एक्झाम्पल्स त्या प्रॉपर्टीज लिहून सॉल्व्ह करा. कळलेलं आहे. तर इथं तुम्ही काय यूज करणार इथं तुम्ही दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवून तुम्हाला काय दाखवता येणार आहे MS इज कॉन्ग्रुएंट टू MT. MS म्हणजे काय आहे डिस्टन्स ऑफ कॉर्ड AD फ्रॉम सेंटर M आणि MT हे काय डिनोट करणार आहे सेगमेंट डिस्टन्स ऑफ कॉर्ड AC फ्रॉम सेंटर M. दोन कॉर्ड्स इक्वल डिस्टन्स वर आहेत म्हणून दोन कॉर्ड्स काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट. देअरफॉर AD इज कॉन्ग्रुएंट टू AC. लक्षात आलंय कसं करायचंय. तर इथपर्यंत तुम्ही तुमचा सर्कल साठी लिहून ठेवायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय सर्कल सुरू करताना तुम्हाला सर्कल वरती हेडिंग द्या आणि ते केल्यानंतर तुम्ही ह्या कन्सेप्ट आधी लिहा. सर्कल ड्रॉ करा एक तुमच्या वहीमध्ये त्याच्यावरती या सेगमेंट्स किंवा हे डायग्राम ड्रॉ करा आणि त्याच्यातले सेगमेंट्स त्याच्यानंतर रेडियस सेंटर डायमीटर कॉर्ड लॉंगेस्ट कॉर्ड कोणती आहे सिकॅन्ट कोणती आहे टँजंट कोणती आहे ते तुम्ही लिहा. त्याच्यानंतर तुमच्या या फिगर्स येणार आहेत कॉन्ग्रुएंट सर्कल्स कॉन्सेंट्रिक सर्कल्स. मग कशाला म्हटलेलं आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स सर्कल्स विथ common center with different radii is called as concentric circles. Intersecting circles दोन सर्कल्स इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्यामध्ये किती पॉइंट्स कॉमन असतात दोन पॉइंट्स फक्त कॉमन असतात. ते डायग्राम्स ड्रॉ करा आणि ह्या तीन ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करा ज्या तुम्ही स्टडी केलेल्या प्रॉपर्टीज आहेत ते तुम्ही काय करणार तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे. सो नाव वी विल स्टॉप.